नॅशनल गन हाऊसचे 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन. शहराच्या मध्यभागी आणि नव्या कलेक्टर ऑफिसजवळ गुलमोहर रोड पारिजात चौक येथे अत्याधुनिक पद्धतीच्या नॅशनल गन हाऊस शोरूमचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नौसेना दलातील सेवानिवृत्त माजी सैनिक मनसुख पाटीलराव वाबळे आणि भागीदार सागर मनसुख वाबळे यांनी दिली. शहरामध्ये महाराष्ट्र राज्य गृह खाते विभागातर्फे मान्यताप्राप्त नॅशनल गन हाऊस शस्त्र व दारुगोळा विक्रेते फर्मच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नगरवासियांना अत्याधुनिक सर्व प्रकारचे रिव्हॉल्व्हर, पिस्टॉल आणि त्याला लागणारे ॲम्युनिशन तसेच शेतकरी वर्गातील गरजेनुसार 12 बोर रायफल, सिंगल बॅरेल व डबल बॅरेल सर्व प्रकारच्या गन उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळामध्ये लागणारे सर्व एअरगन, एअर रायफल व इतर सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहेत. ॲडव्हेंचरसाठी लागणारे साहित्य देखील उपलब्ध होतील. या दालनाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे स्थलांतर त्याच शेजारी करण्यात येणार असून याचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माजी आमदार अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर, अक्षय कर्डिले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाबासाहेब वाकळे, आमदार संग्राम जगताप, भाजपा शहर अध्यक्ष अभय आगरकर, महेंद्र गंधे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे आदी उपस्थित राहणार आहेत. नमस्कार, मी सागर मनसुख वाबळे. नॅशनल गन हाऊस आता नवीन आपण चालू करतोय, 15 ऑगस्ट पासून चालू राहील. तर इथं आपण जे आहे ओरिजिनल गन्स तर ठेवतोच आहे, पण त्यातले त्यात एअर गन्स सुद्धा ठेवणार आहेत. जे लहान मुलं आहेत, जसं आता ऑलिम्पिक्समध्ये आपण पाहिलं आहे की शूटिंग स्पोर्ट्सनी चांगली कामगिरी केलेली आहे, तर तेच शूटिंगमध्ये ज्याला ट्रेनिंग घ्यायची आहे, ज्याला शिकायचं आहे, जिथे सुरुवात करायची आहे, त्याला लागणारे काही वेपन्स आहेत, एअर गन्स असेल, जे पिस्टल असेल, रायफल असेल, त्याला लागणारेच साहित्य, इतर जे ॲम्युनिशन झाले, त्याचे छटे झाले, त्याचे बाकी युनिफॉर्म झाले, किट झाला, हे सगळे इथं अवेलेबल असणार आहे. टोटल गायडन्स दिलं जाईल, कोणतं कसं वापरलं जातं, कधी वापरलं जातं, त्यानंतर ट्रेनिंग कुठं घ्यायला पाहिजे, कधी घ्यायला पाहिजे, किती प्रकारचे त्यात गेम्स असतात, हे सगळी माहिती इथं दिली जाणार. आणि त्यातल्या त्यात आता बेसिक सुरुवातीला आहे, जे नवीन आहेत तर त्यांना बेसिकमध्ये सुरुवातीला कोणती गणना वापरली जाते. ज्यांनी समजा गेले की 6 महिन्यापासून झालं, वर्ष झाले ते ट्रेनिंग घेतोय, पण त्याला आता नवीन अपग्रेड करायचं आहे, तर अपग्रेडमध्ये त्याला कोणते वेपनवर त्याने अपग्रेड करायला पाहिजे, त्याच्यासाठी लागणारी स्पेसिफिक ट्रेनिंग त्यांनी कुठून घेतली पाहिजे, ही सगळी माहिती दिली जाईल. मी मनसुख पाटीलराव वाबळे, नौसेना दलातील सेवानिवृत्त माजी सैनिक आहे. मी 1997ला मी रिटायर झालो. 2000 सालापासून मी सुरक्षा गार्डची एजन्सी चालू केली होती. त्या माध्यमातून आज माझ्याकडं बरेचसे कर्मचारी काम करतात. त्यात माजी सैनिक पण आहेत, सिव्हिलियन पण आहेत, लेडीज पण आहेत. मोठे मोठे मॉल्स आहे, हॉस्पिटल्स आहे, कॉलेजेस आहे, त्याच्यानंतर बँक्स आहे, अशा सर्व ठिकाणी सुरक्षा गार्ड म्हणून माझे चांगले काम करतात. नगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त संख्येने आज माझ्याकडे कर्मचारी काम करतात. ते करत असताना मला एक असं माझा हा हॉबी आणि माझं प्रोफेशन हे फौजमध्ये हेच होतं, शस्त्र चालवणं आणि शस्त्राबद्दल ट्रेनिंग देणं. तर त्या दृष्टिकोनाचा विचार करून मी हा प्रोफेशन निवडला. सुरुवातीला मी एअरगन म्हणून विक्री चालू केली होती. ते एअरगनचं लिमिटेशन अप टू द सर्टन लेवलपर्यंतच आहे, पण खऱ्या अर्थाने शस्त्राची जी गरज होती शहराला, तर ती आपल्याकडं नव्हतीच नगरमध्ये. का त्याच्यामध्ये आर्म्स, ॲम्युनिशन आणि त्याच्या लागणारी ॲसेसरीज ही सुविधा नसल्याकारणाने मी थोडंसं त्याच्यावर प्रयत्न केला आणि त्याला मिळवण्यासाठी बरेचसे काही डॉक्युमेंटेशन लागतात, बरेचसे काही अटी शर्ती असतात, बऱ्याचशा गोष्टीचं प्रशिक्षण असतं. ते सर्व पूर्तता करून मला हे 14 ऑगस्टला, मला हे 14 जुलैला ही परवानगी मिळाली आणि त्या माध्यमातून आज मी सगळा शोरूम हा सेटअप केलेला आहे. याच्यामध्ये सर्व टाईपचे शस्त्र असणार आहेत. रिव्हॉल्वर असणार आहे, पिस्तूल असणार आहे, 12 बोर गन असणार आहे, सिंगल बॅरेल असणार आहे, डबल बॅरेल असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं स्ट्रॉंग रूमची सुविधा आहे, जेणेकरून जे शस्त्र आचारसंहितेच्या काळामध्ये ज्यांच्याकडं लायसन्स आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःचे शस्त्र आहेत पण त्यांना गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जमा करावं लागतात, म्हणजे पोलीस स्टेशनला जमा करावं लागतं, तर ते तिकडं जमा करतात ते माझ्याकडे सुद्धा जमा करू शकतील, अशी सुद्धा सुविधा आपण केलेली आहे. प्रत्येकाला लॉकर आहे आणि त्याच्या लॉकरच्या स्ट्रॉंग रूमच्या हिशोबाने जे काही शासकीय नियमानुसार त्याची कंडिशन असतात त्या सर्व कंडिशन्स आपण पूर्तता करून घेतलेलं. शोरूम अगदी भव्य आहे
सगळ्या क्वालिटीचे वेपन्स असणार आहे, इंडियन असणार आहे, इम्पोर्टेड असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही फाईल करायची असेल, हे जे शस्त्र परवाना घ्यायचा असेल त्याला आपण प्रशिक्षण पण देतो. प्रशिक्षण देत असताना त्याला सगळ्या टाईपचे सेफ्टी रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म्स, कंडिशन हे सर्व त्यांना मार्गदर्शन करून समजून सांगून मग त्यांना ते फाईल त्याचे पूर्ण केले जाते. पण फाईल RDC आणि कलेक्टर साहेब आणि तहसीलदार यांच्याकडनं जे सिंक्रोनाइज होती, चेक होती आणि मग त्यानंतर त्याला पुढे शस्त्र द्यायचे का नाही द्यायचं ते अथॉरिटी ठरवती आणि त्यानंतर त्याला ते शस्त्र मिळतं. आणि शस्त्र मिळाल्यानंतर त्यांनी खरेदी करण्यासाठी तिची सुविधा आपल्या नगरमध्ये नव्हती, म्हणून त्यांना पुणे, मुंबई अशा मोठ्या सिटीवर त्याला अवलंबून राहावं लागतं. आणि आज ती सुविधा आपल्या शहरामध्ये झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि त्यांना ॲम्युनिशनसुद्धा जागेवर मिळत जाईल. त्याची सर्व्हिसिंग आहे ते आता इथून करून घेतलं जाईल. अगदी अल्प दरामध्ये सगळ्या काही सुविधा आपण देण्याची आपली इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आज आपण प्रेस घेतो आहे. आणि 15 ऑगस्टला माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब आणि आपले जगताप साहेब संग्राम ते सुद्धा सोबत असणार आहेत. पतसंस्था हे माझी शेजारी लागून तर त्याचंसुद्धा नवीन दालनाचं उद्घाटन आहे. त्याच्यासाठी कडेले साहेब ते येतात आणि बबनराव पाचपुते माझे मंत्री येतात ते पण येतात. अशा पद्धतीने सर्व मान्यवर शहराचे सगळे नगरसेवक, चांगले चांगले सगळे महारथी, चांगले मोठे पदावरचे असणारे अधिकारी वर्ग हे सगळे उपस्थित असणार आहेत. आणि त्या पद्धतीने या दालनाची सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन मी चालू करतो आहे. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.